हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट असे कळीचे मोदक कसे बनवायचे ते। तर बघा, इथं आपण बघा मोदकाचा साचा वापरून परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, इथं उकडीचे मोदक बनवताना आपण अजिबात उकड काढून घेणार नाही। उकड न काढता मस्त असे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा तर बघा, आपण सारण बनवून घ्यायचंय। त्यासाठी बघा, इथं मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, त्याचा छान बारीक किस करून घेतलेला आहे। त्याच सोबत 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस, त्याच बरोबर बघा 1 वाटी गूळ सुद्धा घेतलाय मी। गूळ सुद्धा अगदी बारीक बारीक करून घेतलाय। आणि त्यासोबत 2 ते 3 चमचा इतकं मी साजूक तूप घेतलंय। आणि त्यानंतर बघा थोडीशी विलायची, त्यामध्ये थोडीशी जायफळ आणि थोडीशी साखर घालून बघा याची छान अशी पावडर बनवून घेतली आहे। तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी बघा, इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। इथं मी रेशनचा तांदूळ बघा गिरणीवरती छान असं दळून आणलेला आहे। बघू शकता, आपलं जसं पीठ असतं नॉर्मल गव्हाचं वगैरे, सेम त्याच पद्धतीने इथं मी तांदूळ दळून घेतलेला आहे। इथं बघा 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय। आता इथं मी उकडीचे मोदक बघा हा साचा वापरून बनवणार आहे। त्यामुळे काय होतं, पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा बघा अगदी परफेक्ट कळ्या तयार होतात बघा। तर सारण बनवून घेण्यासाठी बघा, इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली। त्या कढईमध्ये मी 2 ते 3 पळी इतकं साजूक तूप घालतीये। तुम्ही इथं तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। तूप बघा छान असं गरम करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं घालते। खोबरं 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान असं भाजून घेणार आहे। अगदी जास्त भाजायचं नाही, अगदी 1 ते 2 मिनिटासाठी बघा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचंय। इथं मी सुकं खोबरं वापरलंय, तुम्हाला हवं असेल तर बघा तुम्ही ओल्या नारळाचा किस सुद्धा इथं वापरू शकता। तर बघू शकताय अगदी मीडियम गॅसवरती मी खोबरं छान असं भाजून घेतीये। आणि इथं आपण तूप वापरलंय, त्यामुळे बघा मस्त असं आपल्या सारणाला बघा छान असा सुवास येतो। बघू शकताय आपलं इथं खोबरं छान असं भाजून तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी गूळ घालून घेते। गूळ घालून बघा याला परत एकदा छान असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। त्याच सोबत बघा यामध्ये मी विलायची आणि जायफळची पावडर घालतीये। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आता बघा गूळ आणि सुकं खोबरं आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचंय। बघू शकताय अशा पद्धतीचं इथं आपलं सारण तयार होतंय। गूळ बघा छान असा मेल्ट व्हायला लागलेला आहे। मी आणखी 2 ते 3 मिनिटासाठी याला छान भाजून घेणार आहे। बघू शकता इथं आपलं सारण छान असं भाजून तयार झालेलं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचंय। तोपर्यंतच बघा आता आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे। त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलंय। त्या पातेल्यामध्ये बघा 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय। तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी बघा मी 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी घेतलंय। आता या पाण्याला बघा आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा अर्ध पाणी आणि अर्ध दूध सुद्धा वापरू शकता। इथं मी फक्त पाणी घेतलेलं आहे। तर बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते। त्यामध्ये बघा अगदी चिमूटभर मीठ घालून घेते। त्यामुळं काय होतं, आपले जे मोदक आहेत त्याला मस्त टेस्ट येते। तर काय करायचं बघा, कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं। तर बघू शकताय मीठ घातल्यानंतर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये बघा आपलं जे कडकडीत गरम पाणी आहे ते पाणी मी यामध्ये घातले। इथं मी सगळं पाणी घातलेलं नाही, अगदी थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलंय, म्हणजे अंदाजे 1 वाटी इतकं मी यामध्ये पाणी घातले। आता चमच्याने बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण आपलं जे पाणी आहे ते गरम आहे। त्यामुळे बघा तुम्ही डायरेक्ट हाताने व्यवस्थित मिक्स करायला गेलात तर काय होतं, हाताला चटके बसू शकतात। त्यामुळे बघा फक्त चमच्याने याला छान असं व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आणि त्यावरती झाकण ठेवून बघा आपल्याला याला असंच बघा 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचंय। त्यामुळे काय होतं बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवलेत तरी तर तुम्हाला उकड काढत बसायची गरज पडत नाही, डायरेक्ट तुम्ही याचे मोदक बनवून घेऊ शकता। त्यामुळे बघा याला मी झाकण ठेवून असंच 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देते। तर 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि बघा मी यावरचं झाकण काढले। आता याला बघा अगदी छान असं मळून घ्यायचंय, म्हणजे आपण बघा ज्वारीची भाकरी जशी बनवतो, भाकरी बनवताना ज्या पद्धतीने पीठ छान असं चुरून घेतो बघा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ
व्यवस्थित असं चुरून घ्यायचे। तर बघा 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। पण तुम्हाला जर बघा थोडंसं कमी जास्त वाटत असेल तर यामध्ये बघा अगदीच पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता, किंवा बघा अगदी घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा बघा यामध्ये थोडंसं ॲड करू शकता। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं मळून घेते। अगदी छान असं चुरून घ्यायचं आणि नंतरच याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा। बघू शकता इथं आपलं छान असं कणिक मळून तयार आहे। आता यावरती अगदी थोडंसं मी तेल टाकणार आहे। तेल लावून बघा परत याला अगदी 1 मिनिटासाठी छान मळून घेते। तेल लावून मळून घेतल्यामुळे काय होतं बघा आपले जे मोदक आहेत त्याला मस्त अशी ग्लेज येते, मस्त चकाकी येते। तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं मळून तयार आहे, म्हणजे आपली उकड तयार आहे। तर बघा इथं मी मोदक उकडून घेण्यासाठी बघा इथं मी एक जाळी घेतलेली आहे। आता या जाळीवरती बघा मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय, तो कपडा मी यावरती पसरवून घेतलाय। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा बघा मोदक छान उकडून घेऊ शकता। तर बघा माझ्याकडे सध्या स्टीमर वगैरे नाही आणि बघा मी कढईमध्ये हे मोदक वाफवून घेणार आहे, त्यामुळे इथं मी अशा पद्धतीची जाळी घेतलेली आहे। तर बघू शकताय मी तुम्हाला इथं एक मोदक बनवून दाखवते। इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। पहिल्यांदा तर या साच्याला बघा मी छान असं तूप लावून घेतलंय आणि बघा आपली जी कणिक आहे म्हणजे उकड आहे त्याचा बघा हलकासा म्हणजे एक छोटासा गोळा बनवून घेतलाय। तो गोळा बघा या मोदकामध्ये घालायचा, म्हणजे त्या साच्यामध्ये घालायचा। या साच्याला बघा छान असा हा कणकेचा गोळा व्यवस्थित लावून घ्यायचा आणि बघा आपलं जे बोट असतं त्या बोटाने आतल्या साईडने त्याला छोटंसं होल पाडून घ्यायचं। त्यामुळं काय होतं आपल्याला आतमध्ये सारण भरता येतं। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने मोदकाच्या आतल्या साईडने बघा ही उकड छान अशी लावून घेतली आहे। आणि तर आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचंय। तर बघा आता यामध्ये मी हातानेच सारण भरून घेते। अंदाजे बघा 1 चमचा इतकं इथं मला सारण लागलं। सारण आतमध्ये घातल्यानंतर बघा वरची साईड जी असते त्याला सुद्धा बघा या कणकेने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने बघा हा साचा ओपन करून घ्यायचा। तर बघू शकताय किती मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे मोदक आहेत ते सुद्धा मी बनवून घेणार आहे। त्यासाठी सुद्धा बघा अगदी हलक्या हाताने या उकडचा बघा म्हणजे त्या कणकेचा छोटासा गोळा काढून घेतेय। तो गोळा मी या मोदकामध्ये बघा छान असा मोदकाच्या आकारातच बघा अगदी हलक्या हाताने बघा म्हणजे एक बोट आतमध्ये ठेवून बोटाने छान असा साच्याला पूर्ण कडेला व्यवस्थित असा लावून घ्यायचा। आतल्या साईडने छान असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित असं बघा जी त्याची शेवटची कडा आहे त्याला छान असं पॅक करून घ्यायचं आणि त्याला सुद्धा बघा अगदी अलगद हाताने काढून घ्यायचं। सेम याच पद्धतीने मी बाकीचे सगळे राहिलेले मोदक करून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने बनवलं तर काय होतं इथं तुम्हाला उकड वगैरे काढायची अजिबात गरज पडत नाही आणि अगदी परफेक्ट प्रमाणात आणि मस्त असे कळीचे मोदक बनवून तयार होतात। बघू शकता इथं मी 1 वाटी पीठ घेतलेलं होतं, तर या 1 वाटी पिठाचे अंदाजे 13 ते 14 मोदक तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे मोदक छान असे उकडून घ्यायचेत म्हणजेच वाफवून घ्यायचेत। त्यासाठी बघा इथं मी एक कढई घेतली आहे, त्या कढईमध्ये 1 ते 2 ग्लास इतकं पाणी घातलंय आणि त्या पाण्यावरती बघा ही जाळी मी ठेवलेली आहे आणि जाळीवरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे मोदक मी छान असे वाफवून घेणार आहे। तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढलंय आणि आपले मस्त असे गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत। तुम्हाला हवं असेल तर बघा मोदक छान वाफवून घेतानाच बघा यावरती तुम्ही थोडंसं केशर सुद्धा म्हणजे केशरच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता, त्यामुळे सुद्धा बघा मोदकाला छान असा रंग येतो। आता इथं बघा इथं मी मोदक व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती मस्त असा मोदक तयार झालेला आहे। अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही, व्यवस्थित असा वाफवला गेलेला आहे। आता हे मोदक मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघू शकताय किती मस्त असे आपले गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत। तर बघा बऱ्याच वेळा काय होतं उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना कंटाळा येतो आणि त्यासोबतच टेन्शन सुद्धा, कारण उकड काढताना बघा बराच वेळ जातो। तर तुम्ही अशा पद्धतीने जर बघा उकड काढली तर काय होतं उकड न काढता सुद्धा तुम्ही मस्त असे उकडीचे मोदक बनवून घेऊ शकता। तर बघू शकता किती मस्त असे आपले मोदक दिसायला लागलेत, मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत। आणि त्यासोबतच बघा इथं आपण साचा वापरलाय त्यामुळे सगळे जे मोदक आहेत ते सेम आकाराचे तयार झालेत, कुठलाही मोदक लहान किंवा मोठा
झालेला नाही आणि त्याचसोबत सगळ्या मोदकाच्या कळ्यासुद्धा अगदी एकसारख्या आणि परफेक्ट तयार झाल्यात। तर बघा, तुम्ही सुद्धा मोदक पहिल्यांदा बनवत असाल आणि तुम्हाला बघा उकडीचे मोदक बनवता येत नसेल, तर बघा तुम्ही अशा पद्धतीने अगदी उकड न काढता परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवून घेऊ शकता। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा उकडीचे मोदक नक्की ट्राय करून बघा। बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबत खायला तर खूप सुंदर लागतात। तर तुम्हाला आजची ही उकडीच्या मोदकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।